हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही मॉर्निंगला चाय पिण्यासाठी आलो आहो बाहेर आणि आम्हाला सब्जीसुद्धा घ्यायची आहे कारण आज आहे पार्टी. आणि आत्ता आम्ही सब्जी वगैरे घेऊन निघालो आहोत घरी, म्हणजे घरी नाही, सामान वगैरे घेऊन जाणार, किराणा वगैरे थोडाफार. इथे किराणा शॉप आहे समोर आणि लक्ष्मीला आम्ही भाजीपाल्याचा थैला दिलो पकडायला, कारण आज तिचाच बड्डे आहे ना, तिला कामी लावून दिलो. तिच्यानंतर गेलो आम्ही किराणा शॉपला आणि किराणा वगैरे जे हवं बिर्याणीसाठी, आज आम्ही बिर्याणी बनवणार, त्यासाठी सामान वगैरे सगळं घेतलं आहे. आणि फायनली इथचं सगळं काही घेणं झाल्यानंतर आम्ही लगेचच निघणार आहे घरी, कारण घरीसुद्धा खूप सारं काम आहे. तर चला मग ब्लॉग आमचा कंटिन्यू करा. ये देखो मेरी शॉपिंग इतनी जोरदार से चालू है यहाँ पे. तर गाईज आम्ही आलो गोकुल डेअरीमध्ये, सगळ्यात जास्त पांढरकवड्यामध्ये फेमस आहे हा. आणि त्याच्यानंतर इथे घेतला आहे आम्ही दूध, दही आणि थोडाफार खाण्यासाठी बिस्किट वगैरे घेतलं आहे. आणि फायनली आत्ता इथून आम्ही जाणार डायरेक्ट घरी, कारण खूप सारा सामान झालेला आहे. आणि इथे घ्यायला आलो आम्ही फक्त तिघेच, कारण सब्जी, किराणा आणि दूध, दही वगैरे जे काही आहे ते. तर इथून आपण घेऊन जाऊ डायरेक्ट आपण आता आपल्या घरीच जाऊ. गाइस आम्ही बोरी बिस्तर घेऊन निघालो इकडं. बोरी बिस्तर लेके जा रहे ये लोग. कोणी खुनी पाहिजे अजून ते सांगून द्या. बोरी बिस्तर देखो गाइस, आज हमारे जादू का बर्थडे है, इसलिए हम बिरियानी का सामान लेके जा रहे हैं. ये पूरा खाना बनाने का सामान है. सब लोग आ जाना पार्टी में. आज तिकडे कुठे चालली रोल टाकून. सबके लिए आज खाना है, पांढरकवड़े में आ जाना. सबको हमारे जितने भी इंस्टाग्राम के ऑडियंस. माझा खांदा दुखतोय. फायनली गाईज आमची ब्लॅक टी झाली आहे, कारण आम्ही ब्लॅकच. फायनली गाईज आपण बिर्याणीसाठी रेडी झालेलो आहोत. तर आत्ता आम्ही थोडासा याच्यात मटेरियल वगैरे मिक्स करणार आहोत आणि आज फायनली नक्कीच बनणार आहे आपली बिर्याणी. तर बघा तुम्ही कसं मिक्स वगैरे कडक चालू आहे, मस्त काम चालू आहे यांचं. आणि हे आहे आपली बुवा, तर यांनीच बनवणार आहे बिर्याणी आणि सगळ्यांना चालणार आहे. तर आज आहे आपल्या लक्ष्मीचा बड्डे, त्यामुळे ती आपल्याला पार्टी देत आहे बिर्याणीची. तर नक्कीच पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला येईल. आणि हे बघा असं काही तयारी केलं होतं माल मटेरियलचं आणि ते टाकलं आहे आपण. तर बघू आपण कसं होणार बिर्याणी आणि नक्कीच तुम्हाला दाखवूसुद्धा आणि टेस्टसुद्धा करू आपण. तसं इथे तर माल मटेरियल सगळं टाकून असं वाटत आहे खूप छानच होईल. आणि टेस्ट तर करायला तुम्ही तर येणार नाही, मी करणार आहे. आणि जे बाकी कार्यक्रमाला जे येणार आहे बड्डेला सेलिब्रेशनला, तर ते सुद्धा नक्कीच सांगा की टेस्ट वगैरे कसं झालेलं आहे. तर बघू आपण. इकडं सगळं काम वगैरे तिकडं बाहेरसुद्धा चालू आहे, टेकडीवर करणार आहोत आपण बड्डे. तर नक्कीच आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. इतना बड़ा बिस्किट दे दिया इसको गिफ्ट में. नहीं तो आपने आज पार्टी की ये लड़का आया है बहुत दूर से, वो भी बर्थडे के लिए आया है, बर्थडे के लिए, बर्थडे मनाने के लिए. इसकी भी आईडी, इसको फॉलो कर देना, इसके आईडी को कमेंट शेयर कर देना. बहुत मतलब बहुत बड़ा ब्लॉगर बना देना इसको. तुझं नाव सांग. कुंदन पेंदोर. माझ्या आय डीचं नाव आहे तिचं 1432.
ठीक है, कर देना, इसको फॉलो कर देना. तर सगळं सामान आपण टेकडीवरती जाऊन तिथे जाऊनच बनवणार आहोत, बिर्याणी वगैरे जे आहे ते. आणि सगळं काम वगैरे इथलं तर झालंच आहे, कारण आम्हाला इथूनच सगळं काही करून घेऊन जायचं होतं आणि तिथं जाऊन बनवायचंच आहे. तर चला मग जाऊ आता आपण तयारी वगैरे करू. तर फ्रेंड, हा गिफ्ट छोटासा माझ्याकडून लक्ष्मीला, तर तिला तर आवडला आहे. आणि बघू आपण किती दिवस ते ठेवणार आणि घालणार. तर असा एक छोटासा गिफ्ट दिला आहे मी तिला. तर नक्कीच सांगा तुम्हालासुद्धा आवडला आहे का. असं छोटासा गळ्यातला दिला आहे तिला मी. गाईज, आम्ही फास्टमध्ये तयारी करून निघालो, कारण मी ब्लॉग घेतला नाही घरचा. आणि त्यानंतर आलो आम्ही शॉपमध्ये, कारण आम्हाला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. ड्रेससुद्धा घ्यायचं होतं मला आणि गुड्डूला आणि वैभव दादाला, तिघांना पण घ्यायचं होतं. गिफ्ट तर मी ऑलरेडी दिलाच होता, बट आम्हाला परत घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही शॉपमध्ये निघालो. कमसे कम आम्ही 2 शॉप फिरलो असेल. त्यानंतर इथे आलो आणि इथे आल्यानंतर बघितलं की काय घ्यायचं काय नाही. इकडं गुड्डू तर बघतच होती आणि तिला आवडलं ते ड्रेस घेतलंसुद्धा तिनं आणि मी सुद्धा काढलं. तर त्याच्यानंतर मी मलासुद्धा बघितलं आणि गुड्डू पण घेतली स्वतःसाठी. अशा खूप सारे ड्रेस होते की ते आम्हाला काही त्याच्यातले आवडले आणि काही नाही. तर त्यासुद्धा आम्ही चॉईस केला आणि घेतलं. आमच्यासाठीसुद्धा घेतलं आणि तिच्यासाठीसुद्धा घेतलं. तर बघू आपल्याला काय आवडणार पुढं सुद्धा आम्ही बघतच आहे. फायनली गाईज, आमची शॉपिंग झालेली आहे. जे ड्रेस घेतलं आम्ही ते बिलिंगसाठी इकडे खाली आलेलो आहो आम्ही. आणि इथे हे जे दिसतं आहे ना ते आम्ही घेतलं आहे एवढं सारं. आणि त्याच्यानंतर आपण आता इथून बिल करून वगैरे निघू, कारण पुन्हासुद्धा थोडंफार सामान खायचंच आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ टेकडीला, कारण फायनली आम्ही टेकडीला पोचलोच होतो. आणि त्यानंतर आम्हाला खूप काही आणायचं पण होतं आणि जे बाकीचं अर्धं सामान आहे जे आम्ही शॉपिंग केलं ते आम्ही टेकडीवरती घेऊन आलो. आणि फायनली गाईज इथे आम्ही पोचतो. त्यानंतर खूप छान वाटलं, कारण खूपच सारे कामं होते तिकडेसुद्धा घरीसुद्धा. आणि त्यानंतरसुद्धा आम्ही टेकडीला आलो, कारण मेन जे आमचं प्रोग्राम जे करायचं होतं ना ते टेकडीवरतीच होतं. त्यामुळे आम्ही टेकडीला आलो. आणि बघा सुंदर आहे ना आपली टेकडी. खरंच यार, इथे तर खूप सुंदर आणि खूप छान वाटते यार. इथे टेकडीच खूप सुंदर आहे. तर गाईज पुन्हा चाललो आम्ही सामान आणण्यासाठी. कामचा काही ना काही राहतेच, आम्हाला काही ना काही काम सांगतेच. तर आम्ही परत चाललो. आता आम्ही येतच नाही, घरी जाऊन झोपतो. एक झोप घेतो. बघ वैभव दादा आणि मी दोघं चाललो आम्ही. येतच नाही, तिकडं दही दूध पिऊन झोपून जातो. बिर्याणी खायला वापस येतच नाही. बाकी सगळे मस्त मजेत बसून आहे. तिकडं पुढे झोपत आहे. आता आम्ही निघालो मार्केटमध्ये. हे बघा आमची टेकडी. असं खाली उतरावं लागते आम्हाला. तर फ्रेंड, इथे नवीन कॅफे खुलला आहे. तर त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की इथेच केक घ्यायचा. तर फायनली इथेच आलो आम्ही केक घ्यायसाठी. आणि केक वगैरे बघितला, खरंच खूप छान आहे. आणि हा जो ब्रँड आहे ना खूप जास्त फेमससुद्धा आहे. तर आम्हाला आवडलं इथलं केक. तर इथे आम्ही चॉईस करतो आणि बघू आपल्याला कुठला आवडते आणि घेऊन जाऊ कुठला. तर बघतच आहो. आणि फायनली आम्हाला एक केक आवडलं, ते सुद्धा आम्ही काढायला सांगितलं. तर बघू त्यांनासुद्धा आवडणार की नाही. घेऊन तर आम्ही जाणारच आहो.
फायनली गाईज केक वगैरे तर घेतला आहे. एवढ्या मोठ्या पांढरकवड्यामध्ये माझा नाही मिळू शकत आहे आम्हाला. एवढे सारे दुकान फिरलो आम्ही, जे फेमस बेकरी वगैरे देते, फक्त माझा नाही. तर गाईज आम्हाला माझा तर नाही मिळाला, पण स्प्राईट मिळाला, तर आम्ही तेच घेऊन चाललो, कारण आम्हाला मिळालंच नाही. खूप बघितलं आम्ही. पाऊस चालू झाला आहे. ते पेपर ते जे का बॉक्स असते काहीतरी, तर आता आम्ही चाललो परत. आता आम्ही डबल कुठलं सामान घ्यायसाठी येत नाही, बहुत त्रास देते आम्हाला यांनी. हे बघा एवढं मोठं सामान घेऊन चाललो आम्ही. किती फिरलो आणि मोसम बघा किती खतरनाक होऊन आहे. आत्ताच पाऊस लागलेलं होतं, थांबला आणि आम्हाला टेकडीला जायचं आहे, थांबून गेला पाऊस. धन्यवाद पावसाचा. वैभव दादा आणि मी निघालो मस्त. आता जाऊन भेटलो होतो तुम्हाला टेकडीवरती. आज का दिन बहुत कठीण गया है हमारे साथ. आज तो ये हमारे को मार डाल रहा था. अभी बीच में आया, हम जा रहे थे अभी ऊपर. रस्ता तर एवढा खतरनाक आहे ना फ्रेंड, इकडला खतरनाक म्हणजे खतरनाकच रस्ता आहे गाइस. बहुत ही खराब रास्ता है, क्या ही कर सकते. और ड्राइवर तो बहुत ही हेवी ड्राइवर है, बता ही नहीं सकती आप. इसलिए मुझे ही डर लगता है यहाँ पे बैठने के लिए. और रास्ता तो देखो, देखो भाई रास्ता देखो, अभी बन रहा है. हे बघा आपल्या टेकडीचा रस्ता. टेकडीचा रस्ता इकडे जाता म्हणजे लवकरच काम झालेलं. आता बनत आहे थोडंसं चांगलं, पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालं आहे. बघा हे आपल्या टेकडीचा रस्ता. आणि फायनली आम्ही पोचलो टेकडीला. चला जाऊन सामान आलो आणि पार्टी कर. गाइस हमारी गाड़ी नहीं चढ़ रही है ये टेकड़ी पे. अब हम जाएंगे. चढता का दादा, नाहीतर खाली मागच्या मागच. हे बघा एवढं खतरनाक टेकडी आहे. हे बघा हे झाड आहे ना, हे आम्हीच लावले गाईस इथे, पण सब वाळून चालले उन्हाच्या ना, पाणीच नाही काय करणार. आणि हे बघा आम्ही फायनली टेकडीवरती पोहोचलो. आमचे अर्धे लोक स्वयंपाक वगैरे म्हणजे बिर्याणी वगैरे बनवत आहे, बाकीचं सामान आणायला गाईस. बहुत छान गाईस, खूप सायंकाळ झाला आहे बघता बघता, आणि आमचं अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही. आणि इकडं इला तर बघा कशी गाडी चालवून राहिली. बर्थडे आहे तिचंच. दिया है वो हमारा बर्थडे का, ये हमने ड्रेस लिया है और इसमें भी है, इसको दे दिए हैं.
कोणीच नाही. आजील चार. आजील चार. टाकू नको काही चालू ठेवायचं. हो. लावली नाही. मिक्स केलं पुन्हा तरी चालेल खाली
तर फायनली गाईज मी पण जेवणासाठी बसलेले आहो. बिर्याणी वगैरे झाली आहे. बघू आपण टेस्ट वगैरे कशी आहे तर. आणि तुम्हीसुद्धा या नक्कीच. तर चला मग मी पण करते. तर गाईज आपण पार्टीला सुरुवात करू. आता केक काटशील का कसं? तुम्ही सुद्धा याला विश वगैरे करा. तर गाईज फायनली पार्टी झालेली आहे आणि दिवसभर झाला आहे इकडं तिकडं इकडून तिकडं. तर फायनली आत्ता बड्डे कंप्लीट झालेला आहे, संपला आहे. तर आता सध्या फ्री झालेलो आहो आम्ही. खूप दिवसभर इकडे तिकडे धावपळ चालू होती आणि खूप जास्त थकलेलो सुद्धा आहो. आता इथून गेल्यानंतर लगेच झोपणारच. आणि इकडं बघा डुग्गून तिला फुगे एवढे आवडले की फुगेसुद्धा तिथून घेऊन आली. आणि इथे जवळपासच घर आहे आमचं. तर आम्ही आता पायी निघालो घरी जाण्यासाठी. तर नक्कीच आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअरसुद्धा करा. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.